प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी सर्वच जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये निरीक्षक पाठवलेत। मला कोल्हापूर जिल्हा आणि शहर दिलेलं आहे। त्याच्यामागची भूमिका अशी आहे की प्रत्येक भागामध्ये जाऊन प्रत्येक ब्लॉकमध्ये जाऊन कार्यकर्त्यांचं ब्लॉक अध्यक्षाचं म्हणणं ऐकायचं आणि त्यांच्या काय भावना आहेत त्या तिथपर्यंत पोचवायच्या। तर काल मी राधानगरी आणि भुदरगड केलं, आज पुणे हे कोल्हापूर दक्षिण उत्तर आणि हातकणंगले आणि इचलकरंजीला आता इथून पुढे जाणार आहे। तर त्या आणि शिरोळ, तर या भावना कार्यकर्त्यांच्या प्रत्येक ठिकाणी मीटिंग घेऊन त्याचा अहवाल तयार करणार आणि तो अहवाल माननीय प्रांताध्यक्षांना देणार। त्याच्यावर प्रांताध्यक्ष योग्य ते निर्णय घेतील आणि माननीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज खासदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथं सगळे कार्यकर्ते काम करत आहेत। खासदार साहेबांचं माझं बोलणं झालेलं नाही, पण आता ते संसदेत असतील, दुपारी किंवा संध्याकाळी त्यांच्याशी बोलेल आणि मग त्याच्यानंतर माझा अहवाल वरती जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही होतील अशी काही गॅरंटी नाही तुम्ही म्हटलेलं आहे। हो, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना संघर्ष करा असा एक संदेश दिलेला आहे। 100% संघर्ष करायला पाहिजे। निवडणुका लागतील किंवा न लागतील ह्याच्याबद्दल शंका आहे। 6 मे तारीख आहे हे तुम्हालाही माहिती आहे हिअरिंगची। आता 6 मेला जर हिअरिंग झालं नाही, पहिलं हिअरिंग होणार मग निर्णय होणार सुप्रीम कोर्टाचा। हिअरिंग किती दिवस चालेल याची कल्पना नाही। OBC आणि हे वॉर्ड फॉर्मेशनच्या याच्यावरती सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहेत, जवळजवळ 50च्या वर याचिका दाखल आहेत, त्या क्लब केलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने। 30 तारीख पुढं गेली तर मे महिन्याच्या सुट्टीनंतर त्याचं हिअरिंग होणार आणि मे महिन्याच्या सुट्टीनंतर जनगणना चालू होतील। जनगणना चालू झाल्यावर ती पूर्ण झाल्याशिवाय निवडणुका घेता येत नाही। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।